का घ्यायचं व? भाजी खूपच महाग आहे. मटनचा तर विचारच सोडून दे. हो ना व, माझी आज मटन खायची खूप इच्छा होती, पण भाजीच एवढी महाग आहे तर मटन तरी कसं घ्यायचं. जाऊ दे, जाऊ घरी. ए कमला, ते पाय बाबाजी. कोणते बाबाजी हो? ते नाही का हो, तुझ्या घराच्या पलीकडे राहते ते बाबाजी. अच्छा अच्छा, हे का. थांब आता मी का करतो पाय. का करशील? तू म्हणत होती ना भाजी मटन सर्व महाग आहे, आता या बाबाजी कडूनच आपण सर्व घेऊन मागू. पागल झाली का हो तू? थांब ना, तू मजा तर पाय. ओ बाबाजी, बाबाजी, ओ बाबाजी. कौन है? अरे कमला, तू है इकडे कशी का? भाजी घ्यायला आलो होतो, पण गर्दी पाहिली किती आहे. माझा मेकअप पण खराब होऊन राहिला जी बाबाजी. अरे अरे, तू आपला मेकअप खराब नको करू. सांग मला किती भाजी पाहिजे तर मी आत्ता आणून देतो. 1-1 किलो सर्व भाज्या घेऊन या, न 2 किलो मटण आणून द्या. थांब थांब, मी आणतो. पाहिली माई मजा. आता बाय बाबाजी सर्व भाजीचं पण आणते ना मटणही आणते. खूपच हुशार आहे हो तू. मग हे घे कमला, सर्व भाजी आणली. 1-1 किलो आणली का जी? न मटण आणलं? हो, सर्व भाजी 1-1 किलो आणली आहे न मटन 2 किलो आणलंय. थांबा पैसे देतो. का गोष्ट करते तू? त्याकडून का मी पैसे घेणार आहे? नाही जी, एवढी भाजी आणली तर पैसे तर द्यावाच लागेल ना. नाही नाही, तू जा घरी. तुझा मेकअप नाही तर खराब होऊन जाईल. या बाजारामध्ये खूप धूळ आहे. ठीक आहे बाबाजी, थँक्यू. वेलकम कमला. चला बाय. हो, बाय बाय. का माहित मला एवढी सुंदर बायको कोण नाही भेटली. माझ्या नशिबात तर आहे ते म्हैस. भाजी कुठं आहे? भाजी आणायला गेले होते ना तुम्ही? पैसे हरवले माझ्याकडून. खिशा फाटला होता. काही नको बोला, घरामध्ये एक भाजी नाही आहे. आज माझी मटण खायची किती इच्छा होती, मटण पण नाही आणलं का? आता पैसेच हरवले तर भाजीनं मटण कसं आणू? दे पुन्हा पैसे, घेऊन येतो. पैसे का झाडाला लागते का? दे पुन्हा पैसे. जाऊ द्या, मीच जाऊन घेऊन येतो भाजी न मटण. हो जा, तेवढाच मला आराम. का म्हटलं? काही नाही म्हटलं, माझे पाय खूप दुखून राहिले म्हणून मी आराम करतो आता. ठीक आहे, जा आरामच करा. सुटलो रे बाबा.